बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या राजकीय बातमीनं। प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। दुपारी 4:30 वाजता काँग्रेसमध्ये ते पक्षप्रवेश करतील। प्रशांत जगतापांनी हर्षवर्धन सपकाळांची चर्चा केल्याची माहिती आहे। फोनवरून चर्चा झाल्यानंतर आज पक्षप्रवेश होणारे प्रशांत जगतापांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी पाहायला मिळते। प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलेला आहे। तुम्ही असं म्हणत होता की ते नाराज नाहीयेत, तुमच्या चर्चा सुरू आहेत, पण काल त्यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। तुमची काय प्रतिक्रिया यावर? त्यांना मनापासून शुभेच्छा। और रोज नई सुबह होती है, रोज नई सुबह होती है। माझं पोट खूप मोठं आहे। उद्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। आयुष कोमकरच्या आईनं पुणे पोलिसांना पत्र लिहिले। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगतापांविरोधात तक्रार केल्याची माहिती आहे। जगतापांनी आंदेकर कुटुंबातील 2 महिलांना क्लीन चिट दिलेली, तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे। नाताळ निमित्त पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त आहेत। काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकत्रित मुलाखती पार पडल्यात। सांगली, मिरज, कुपवाड मनपासाठी मुलाखती सुरू असल्याची माहिती आहे। जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटलांच्या उपस्थितीत सध्या मुलाखती घेतल्या जात आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी संजय देसाई यांनी। पाहूयात। सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या काँग्रेस यांचे इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखत सुरू होत आहेत। या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील हे उपस्थित आहेत, तसेच काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम हेही उपस्थित आहेत या ठिकाणी, आणि तसेच शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांची उपस्थिती आहे। आगामी सुरू असलेल्या सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत। सांगलीतल्या आमराई क्लब या ठिकाणी आमदार जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार विशाल पाटलांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही पक्षातल्या इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती घेण्यात येत आहेत। महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकत्रित करून लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे। त्या दृष्टीने आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील एकत्रित पार पडत असून ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहेत। आपण पाहताय की येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे आणि 16 तारखेला मतमोजणी आहे। त्यानंतर आपल्याला ठरणार आहे की ज्या उमेदवाराने यांनी उमेदवारी दिलेली आहे ते उमेदवार नागरिक कशा पद्धतीने त्यांना निवडून देतील हे येणारा 16 तारखेचा काळ ठरणार आहे। कॅमेरामन सुजित सह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।